Hello friends, this is Dr. Sudhir Nagarkar. I am going to present here academic research writing MCQ. This is very useful for SWAM examination, SET and NET examination. So I would like to tell you first objective 1. Methodology in a grant proposal. Option is must be addressed in details, must be brief, need not to discussed, just need the name of mentioned. So correct answer is must be addressed in details. म्हणजे मेथोडॉलॉजी इन ग्रँड प्रपोजलच्या आत जी पद्धती असते ती कोणती, तर ती मस्ट बी ॲड्रेस्ड इन डिटेल्स. म्हणजे ॲड्रेस्ड इन डिटेल्स हे मस्ट आहे, पाहिजे आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, मेथोडॉलॉजी इन ग्रँड प्रपोजलचं उत्तर आहे मस्ट बी ॲड्रेस्ड इन डिटेल्स. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट थिंग यू मस्ट हॅव बिफोर ग्रँड प्रपोजल रायटिंग. म्हणजे अशी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे ग्रँड प्रपोजल रायटिंगच्या पूर्वी, असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पहा, तर या ठिकाणी रिलेटेड प्रायर पब्लिकेशन अँड एक्सपिरियन्स, ऑलरेडी डन द वर्क, बोथ 1 and 2 आणि इक्विपमेंट कोट हे याचे ऑप्शन आहेत. पहा, मात्र रिलेटेड प्रायर पब्लिकेशन / एक्सपिरियन्स हे याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 3. द रिसर्च प्रोजेक्ट ग्रँड प्रपोजल मे बी रिलेटेड टू डॅश. आता रिसर्च प्रोजेक्ट जो आहे ग्रँड प्रपोजल हे कशाशी रिलेटेड आहे, तर हे PG डेझर्टेशन आणि PhD वर्कशी रिलेटेड आहे. बोथ 1 and 2 हे याचं करेक्ट उत्तर आहे. पहा, क्वेश्चन नंबर 4. व्हॉट शुड बी द फर्स्ट एक्सपेक्टेड आउटकम इन एनी सायन्स ग्रँड प्रपोजल. म्हणजे एनी सायन्स ग्रँड प्रपोजलमध्ये फर्स्ट एक्सपेक्टेड आउटकम काय आहे, तर याचं उत्तर आहे पेटंट. या ठिकाणी बोथ 1 and 2 जे दिलेलं आहे ते कन्फ्यूज होण्यासारखं आहे. पब्लिकेशन इन हाय इम्पॅक्ट किंवा थेसिस ॲज आउटपुट हे उत्तर नाही आहे, तर याचं उत्तर आहे पेटंट. तर पेटंट इज द फर्स्ट एक्सपेक्टेड आउटकम इन एनी सायन्स ग्रँड प्रपोजल. क्वेश्चन नंबर 5. पार्टिसिपेशन इन कॉन्फरन्स आर नीडेड फॉर. आता कॉन्फरन्समध्ये आपण जे पार्टिसिपेशन करतो ती कशाची गरज आहे या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, कशाची गरज असते, तर या ठिकाणी ऑल ऑफ द अबव हे उत्तर आहे. म्हणजे शेअरिंग युअर रिसर्च ऑन नॅशनल अँड इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म. म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल जो प्लॅटफॉर्म आहे तिथं तुम्ही तुमचा रिसर्च शेअर करता, हे खूप मोठं गोष्ट आहे की कॉन्फरन्समध्ये गेल्यावर तुम्ही तुमचा रिसर्च शेअर करायला मिळतो, हे बरोबर आहे. एक्सचेंजिंग आयडियाज अँड अपडेटिंग नॉलेज अँड आयडियाज. म्हणजे आयडिया एक्सचेंज होतात आणि नॉलेज पण तुमचं अपडेट होतं, हे पण बरोबर आहे. आणि बेसिस फॉर कोलॅबोरेशन. म्हणजे कोलॅबोरेशन होण्यासाठी महत्त्वाचं आहे, हे पण उत्तर बरोबर आहे. त्यामुळं ऑल ऑफ द अबाव हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज किंवा व्हॉट आर टू बी स्टडीड बिफोर प्लॅनिंग अ बुक. म्हणजे पुस्तकाच्या प्लॅनिंगपूर्वी काय कशाचा अभ्यास केला पाहिजे, तर कॉम्पिटिशन आणि टार्गेट रीडर्स. तुमचं रीडर्स टार्गेट काय आहे आणि तुमच्या पुढं काय स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे A and B हे याचं ॲक्युरेट उत्तर आहे. रिसर्च आर्टिकल्स हे उत्तर नाही. आता पुढचा प्रश्न जो आहे पॉईंट्स फॉर टार्गेटिंग पब्लिशर फॉर बुक इज. आता टार्गेटिंग पब्लिशरसाठी कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पहा, तर रेप्युटेशन, एक्सपिरियन्स आणि पॉलिसी
हे पण महत्त्वाचं आहे. जिओग्राफिकल कव्हरेज किती करणार आहात हे पण महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी तिसरा ऑप्शन दिलेला आहे ए अँड बी. तर याचं उत्तर आहे ए अँड बी. आता टाईम टू पब्लिश आहे हे उत्तर याचं नाही आहे. तर ए अँड बी हे उत्तर याचं आहे. त्यामुळं रेप्युटेशन एक्सपेन्स पॉलिसी आणि जिओग्राफिकल कव्हरेज हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. द इमेज विथ द फॉलोइंग लायसन्स कॅन ओनली बी यूज्ड विदाउट परमिशन. द images with the following license can only be used without permission. तुमच्या परमिशन शिवाय एखादी इमेज वापरली जाते तर खालीलपैकी कोणता लायसन्स या ठिकाणी वापरलं जातं. तर क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स म्हणजे इमेजेसमध्ये क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स हे या ठिकाणी वापरलं जातं. त्यामुळं याचं उत्तर आहे क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स. आता पुढचा प्रश्न आहे स्टँडर्ड यूट्यूब लायसन इज डॅश. तर या ठिकाणी अ काइंड ऑफ कॉपीराईट ऑफ यूट्यूब म्हणजे यूट्यूबचे जे कॉपीराईटचे जे प्रकार आहेत तो त्याचा स्टँडर्ड आहे. कोणाचा यूट्यूबच्या लायसन्सचा स्टँडर्ड आहे. मग या ठिकाणी फ्री लायसन्स नाही, क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स नाही आहे, त्यानंतर नन ऑफ द अबव हे पण उत्तर नाही आहे. त्यामुळं अ काइंड ऑफ कॉपीराईट ऑफ यूट्यूब हे याचं करेक्ट उत्तर आहे. या ठिकाणी स्टँडर्ड यूट्यूब हा शब्द दिलेला आहे पहा आणि इथं यूट्यूब हा शब्द दिलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर काइंड ऑफ कॉपीराईट ऑफ यूट्यूब असंच आहे पहा. प्रश्न क्रमांक 10. कंडिशन अप्लाइड टू ॲट्रिब्यूट सोर्स अँड यूज द सेम लायसन्सेस. कंडिशन अप्लाइड टू ॲट्रिब्यूट सोर्स म्हणजे तर ॲट्रिब्यूट सोर्स काय आहे आणि कशावर कंडिशन अप्लाय केली जाते आणि त्याचा वापर कोणत्या लायसन्ससाठी केला जातो असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी CCBY-SA म्हणजे A, B आणि C किंवा SBC या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. CCBY आणि SA या खालच्या कॉलममध्ये कुठंही ए आलेलं नाही पहा. तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे CCBY-SA. ए इज अ करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्वयंच्या ऑब्जेक्टिव्ह ज्या सेटनेटसाठी सुद्धा उपयोगी आहेत हे या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत पहा. त्यानंतर जे टोटल वीक 14चे ह्या ऑब्जेक्टिव्ह आहेत पहा. थँक्यू व्हेरी मच.